तर इथे आम्ही आलेलो गुड्डीसाठी कुर्ती बघण्यासाठी, कारण की लग्नाला ती डायरेक्टली पुण्याला आलेली, कारण की लग्नाचं काही फिक्स नव्हतं आणि आता डायरेक्टली कल्याणला म्हणजे मुंबईला जायचं होतं लग्नाला. मावशीच्या मुलाचं लग्न होतं. तर मग लग्नाला घालेलं असं तिच्याकडे एकही ड्रेस तिने आणलंच नव्हतं. तर इथे आम्ही शॉपवरती आलेलो, पण तिला नाही आवडली, कोणतीच कुर्ती पण नाही आवडली आणि पूर्ण ऑल सेट पण नाही आवडला. तर इथे आम्ही 2-3 बघितल्याच्या नंतर आम्ही ह्या दुकानात आलो. तर हे दुकानात मी ह्याच्या आधी पण 1-2 ड्रेस घेऊन गेलेले आणि खरंच खूप छान असतात ड्रेस, जसं पाहिजे त्या टाईपमध्ये असतात. पूर्ण म्हणजे सगळं लेडीज वेअरच आहे सगळं, म्हणजे जेवढं काही मेकअपचं सामान किंवा काही थोडंसं एक मॉलमध्ये कसं वेगवेगळ्या शॉपमध्ये सगळं दुकान भेटत, तसं ह्या एक असं खूप मोठा शॉप आहे. त्याच्यामध्ये सगळं सेक्शन आहेत, म्हणजे लहान मुलांचा वेगळा सेक्शन आहे किंवा आपलं ब्युटिक एक वेगळा सेक्शन आहे आणि हे कुर्ती ड्रेस जीन्स वगैरे ह्यांचं वेगळं सेक्शन आहे. तर इथं आल्याच्या नंतर तिला आवडले. तर चला पाहूया पुढील प्रमाणे. तर इथे गुड्डीनी कुर्ती म्हणजे कुर्ती सेट घेतला पूर्ण. त्याच्यानंतर मी श्रुतीला एक जीन्स घेतली आणि मला पण एक कॉट सेट घेतला. तर इथे गाडी अचानक बंद पडली आणि पावसाचं वातावरण झालेलं, तर गाडी चालू पण झाली लगेचच, नाही असं नाही. तर आम्ही आता इथे घरी निघालो. घरी निघाल्यावरती मावशी मम्मी पप्पा ह्यांना काका गुड्डी ह्यांना लगेचच कल्याणला निघायचं होतं, त्यामुळे आम्ही खूप घाई केली. तर इथे कल्याणला जाण्यासाठी सगळ्यांची बॅग पॅक होत म्हणजे चाललं आहे, कारण की उठणं आहे आज आणि उद्या लग्न आहे, त्याच्यामुळे सगळ्यांची तयारी चालली आहे. अरे चल अरे तू गई एक नंबरचा थोडे थोडे खायचे टाइमपास. एका रिक्षात बसाल का रे सर्वीजण? जा मग कुठे सावकाश. अरे का नाही का आपण रील्स काढू रील्स. काय मध्ये का बसली हो काय रे असू दे असं तिला खेळू दे. राहू दे, ये तू इकडं ये. खाली बस. नजर के सामने जिगर के पास कोई रहे. नाही ओरडत ते दोघ. तू ए पप्या पप्या ए पप्या. तर आता आम्ही चाललोय साड्या बघायला, कारण की वट पौर्णिमा आलेली आहे आणि मी सहसा जास्त साड्या घेत नाही, पण वट पौर्णिमेला मात्र सोडत नाही, कारण की तो आपला अधिकार असतो. तर चला, तर ह्यांना म्हटले आणि त्यात आज माझा बड्डे आहे तर म्हटलं साडी घ्यावी. तर चला आता डायरेक्ट दुकानात भेटू आपण. चल हा चिंतामणी हा कितीला? पण ही म्हणजे काय सेमी पैठणी का काय? तिथे जशी मला पाहिजे तशी भेटत नाहीये. खूप महागडा दुकान आहे आणि खूपच तर ही प्रॉपर पैठणी आहे, महाराष्ट्रीयन पैठणी. भैया AC चालू करा, खूप गरम होते खूपच.
साडी पाहिजे. कलर फक्त दाखव मम्मी. हे बघा ह्या कलरमध्ये काठापत्राची कशीही दाखवा. आपण कलर चांगला ठेव ना घातल्यावरती. ह्याची काय प्राइस आहे पैठणीची? कशी तुम्ही कडक दाखवली तशी नको कडक. AC लावलं तर असं वाटतं झोपावं थोडा. एवढी झोप तडक फडक आहे ना. कडक आहे ना. कडक नाही पण तडक फडक कलर आहे. सॉफ्ट आहे फक्त ते बॉर्डर जी ग्रीन आहे ना ती बघ तुला कसं वाटतं. मला तर नाही वाटत चांगली. तर मी ही फिक्स केली साडी. बघा कशी वाटते सांगा. बॉर्डर खूप आवडली मला. मेन म्हणजे ब्लाऊज सेम आहे म्हणून मला घेतली कारण की मला खूप दिवस झाले घ्यायचं होतं. हां ही पण साडी छान आहे. फक्त हे नाही आहे चंद्रकोर नाही आहे. तिला चंद्रकोर नको पाहिजे होतं. मला काय नाही तसं. मला कलर जो हवा तो घेतला. हवा तो नाही म्हणता येणार पण ठीक आहे. हा पण कलर मला चालेल कारण की त्याचा ब्लाऊज पीस मला खूप आवडला. ब्लाऊज पीस सेम त्या साडीसारखा आहे. आता एकदम तसंच आता फॅशन निघाली आहे. आमच्या साड्या घेऊन झालेल्या आहेत. तर आता फक्त एकदा फेर फटका. कोट काय भरत नाही. कितीही बायकांनी साड्या घेतल्या तरी सुद्धा. बघू AC येते इथंच बरं वाटतं. बाहेर केलं आता गरम होईल. 700 पर्यंत झालं. आता साड्या वगैरे घेऊन आता आम्ही घरी निघालोय. घरी म्हणजे गाडी लावली तिथे गाडीची इथे चाललं. तर इथे मी घरी चाललेले. तर मी बघितलं कचऱ्यामध्ये वगैरे घराची भूक भागवण्यासाठी 2-3 डॉगीज शोधत होते पिशव्यांमध्ये वगैरे. खूप बघून खूप मन भरून आलं. तर मी काही विचार न करता समोरच्या शॉपवर जाऊन पार्लेजी बिस्किट घेतलं. तर ॲक्च्युली मला माहिती नव्हतं की पार्लेजी द्यायला नाही पाहिजे होतं कारण की पार्लेजीने त्यांचं हेअरफॉल होऊ शकतं. तर मी नेक्स्ट टाईम मी नक्कीच मारीगोल्ड बिस्किट त्यांना खायला देईल. तर इथे मी खायला दिलं. पण मला एवढं सॅटिस्फाईड झालं की कमसे कम दिवसभरात त्याने काय खाल्लं असेल काय नाही माहिती नाही आहे. पण थोडंसं खाऊन त्यांचा कदाचित त्यांची पाव हिस्सा भूक भागली असेल. तर मी 2च बिस्किट नाही तर मी जाऊन परत 3-4 बिस्किट पुढे आणलेले. म्हणजे मॅक्झिमम ती 6 बिस्किटचे पुढे मी तिथे त्यांना दिलेले. तर इथे 6 बिस्किट पुढे मी दिल्याच्या नंतर मी त्याला जो खाली जाऊन बसलेला ना त्याला पण मी बोलवलं की चल खायला म्हणून. तर येत नव्हतं. खूप वाईट वाटत होतं खरं तर हे असं बघून. हा दृश्य बघून की कचऱ्यामध्ये खाणं शोधतायत म्हणजे दिवसभराची भूक कशी भागवायची. तर ह्या प्रकारे तर मी एवढीच माझ्या व्हिडिओमार्फत मी एकच गोष्ट बोलू शकते. खरंच जर कुठे तुम्हाला डॉग्स कॅट दिसला ना आपल्या हातात 10-20 रुपये नसतात. असे कधीच कुठला दिवस नाही आहे आणि आपल्याला स्वामींनी असा दिवस कधी आणू पण नाही. तर आपल्या स्वामींच्या कृपेने आपल्याकडं 5-10 रुपये असतील तर प्लीज त्याचं काहीतरी त्यांना आणा. मारीगोल्ड आणा. काहीतरी दूध आणा त्यांना द्या. त्यांचं 1 दिवसाचं तरी त्यांचं पोट भरेल आपल्या कुठेतरी आपल्या ह्याच्याने आणि आपल्याला ते जे पुण्य खरंच नक्की भेटतील. माझा बड्डे होता खरं तर पण ह्याच्यापेक्षा आनंद मला कधीच भेटलाच नसता आणि भेटला पण नाही खरं म्हणायला गेलं तर. खूप खूप मी आतून सॅटिस्फाईड झाले. माहिती नाही का ते. आज बड्डे माझा आणि मी जास्त नाही केलं. 3च जणं होते तिथे पण 3घांना पण खायला घालून मला खरंच खूप म्हणजे असं एवढं भारी वाटलं ना की
की असं वाटलं काहीतरी केलं मी आजच्या दिवसामध्ये. पाहू शकतो तुम्ही तिथं जास्त भूक नसेल मिटवली मी, पण थोडंफार खाल्ली त्यातच मला आनंद आहे. जास्त ऊन येते तोंडावर. तर इथे मम्मी आता कुठे गेले काय माहिती, कुठल्या दुकानात गेले की बघा आली. आता आम्ही घरी आलो आहे. मला खरंच ते बघून खूप वाईट वाटलं की कचऱ्यामध्ये शोधत होती खायला. आपल्याला भूक लागली तर आपण कुठेतरी हातपाय मारू शकतो, पण मुका जनावर काय करू शकतो कळत नाही आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जेवढं ज्यांना होईल तितकं खरंच जर कुठे दिसलं एखादं कुठेही मांजर असू द्या कुत्रा असू द्या कुठे जर दिसलं ना तर खरंच त्याला 10 रुपयाचं बिस्किट खायला आपण घालू शकतो इतपत तर आपल्या हातात असतं. तर 10 रुपयाची 4 बिस्किटं जरी त्यांच्या पोटात गेलीत ना तर कदाचित त्यांच्या दिवसभराची जेवणाची सोय होईल. तर मी एवढंच मनापासून विनंती करते. आणि आज मला खरंच खूप बरं वाटलं. मी 4-5 डॉग्सला मी खायला टाकलं. तर आणि मध्येच माझ्या मोबाईलची चार्जिंग राहून झाली, तर नंतर मी डिक्कीचा मोबाईल ठेवला तेव्हा मी लावला. तर खरंच आज बड्डे होता आणि मी एक जरी डॉग्सला तिथे खायला टाकला असं ना तरी मला खूप सॅटिस्फाईड भेटलं असतं. तर आता घरी आली आहे. तर आता खूप गरम पण झालं आणि तहान पण लागली आहे. तर चला. तर मम्मी इथे मला विचारते आहे बॅग्समध्ये बिस्किटचे कागद कसे काय आली. तर तेच की जिथं आता आपण डॉग्सला खायला घातलं मग ते ऑलरेडी तिथे कचऱ्यामध्ये ते खायला शोधत होते ना. मी जाऊन तिथे परत कचरा टाकणं कितपत योग्य आहे म्हणून मी नाही टाकलं. तर इथे टस्की खेळती आहे लेझरसोबत. तर ती गोल गोल फिरते. मी करेल नको तिला हे त्रास देऊ, कारण की जास्त गोल फिरलं तर एखाद्या वेळेस खाल्लेलं सगळं बाहेर काढू शकतात. ऑनलाईन कोणत्याही पेट्स असू द्या जास्त त्रास देणं योग्य नाही आहे खाल्ल्याच्या नंतर. धर मम्मी. टफू वरड रे वरड. ही बघ वाट बघते तुझी. ए टफू घाबरता पण किती पण नाही तरी पण राहत नाही. त्यातल्या त्यात एवढं बघा एवढं पॅक केलंय आम्ही तरी त्यातनं बघते काय करायचं. इथे एवढी घाबरते तरी सुद्धा खिडकीतनं तुम्ही समोर बघताय तिथे आम्ही एक पडदा लावला. तिथे टफी आहे त्यातनं सुद्धा त्याला बघते आणि एवढं घाबरून सुद्धा त्याला वाकून बघायचं आणि मग तो भुंकला की मग जाऊन कुठेतरी लपून बसायचं. टप्पा आहे तो टप्पा, फपा नाही तो फपा नाही. तर चला चहा घेऊया. खूप दिवसात ना मी असं पेल्यामध्ये चहा घेतलेला आहे आणि बिस्किट तर कुठे मी खातच नाही, पण आज खूप दिवसात ना घेते. तर चला. हा फोटो काढायला मम्मी नव्हती तर तुम्ही रुसले लावू का मम्मी फोटो काढायला. तुम्ही फोनवर का नाही बोलवली तिला? अरे फोनवर का तिला म्हटलं ना बोलणार आम्ही नाही म्हटलं फोटो काढणार कुठे आहे बघायचं. तर संध्याकाळच्या घरातलं वातावरण मजा असं असतं. तर म्हणायची खूप सवय झाली मला. मी आवाज करते. खरंच खूप छान वाटतंय आपलाच ब्लॉग एवढ्या मोठ्या टीव्ही मध्ये बघताना. तसू काय झालं बेटा काय झालं? टफी दादा माझ्या बाबूला ओरडतोय. काय म्हणला टफी दादा? बाहेर येऊ नकोस. य आपण टफी दादा का जाऊ. य कुठे आहेस? य जाणारच नाही. एवढा घाबरतो. आता बघा तिथनच बघेल. हम तुम्हारे सनम. घाबरला माझा बाबू घाबरला. टफी बाबू चुप शांत. हा खाऊ देते मी टफीला खाऊ देते. अरे घामोड्या. आर्यन कुठं चाललायस तू? कुठं चाललायस? एकटाच जाऊ नको. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. काय एवढं घाबर